राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप आज शिवाजी पार्कवर महारॅलीतून होणार आहे। त्या महारॅलीत इंडिया आघाडीतले सगळे नेते हजर आहेत। पण शिवाजी पार्कच्या रॅली आधी सावरकर नावाचा गजर राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंच्या काने कपाळी ओरडून होऊ लागलाय। राहुल गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवार, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, MK स्टॅलिन यांची महारॅली शिवाजी पार्कवर झाली। तत्पूर्वी राहुल गांधींनी मणिभवन येथे जाऊन महात्मा गांधींच्या स्मृतींना वंदन केले, बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घातला। वेगवेगळ्या महापुरुषांच्या पुतळ्यांना हार घालत राहुल गांधी फिरले। नेहमीप्रमाणे मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले, पण त्यांच्या रॅली दरम्यान बाळासाहेबांचे शिवाजी पार्कवरचे स्मारक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक येथे मात्र राहुल गांधी गेले नाही। त्यामुळे भाजपच्या आणि शिवसेनेच्या नेत्यांना उद्धव ठाकरेंना डिवचायची संधी मिळाली। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रवक्ता चित्रा वाघ या भाजपच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंना ट्विट करून डिवचलं, तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे राज्यसभा खासदार मिलिंद देवरांनी सुद्धा उद्धव ठाकरेंवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। ज्या शिवाजी पार्कवर वीर सावरकरांच्या ओजस्वी वाणीतून हिंदुत्वाचा हुंकार उठला, त्या शिवाजी पार्कवर बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी आणि हिंदूंसाठी शिवसेना नावाची संघटना स्थापन केली। त्या शिवाजी पार्कवर आज उद्धव ठाकरे राहुल गांधींपुढे शरणागती पत्करणार का, असा बोचरा सवाल बावनकुळे यांनी केला। तर हेच का तुमचे सावरकर प्रेम, असा सवाल करून चित्रा वाघ यांनी राहुल गांधी बाकीच्या महापुरुषांच्या पुतळ्यांना हार घालत फिरले, पण स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावर जाणे त्यांनी टाळले। याकडे लक्ष वेधून उद्धव ठाकरेंना त्यांनी डिवचले। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार मिलिंद देवरा यांनी देखील ट्विट करून उद्धव ठाकरेंवर शरसंधान साधले। शिवाजी पार्कवरून या 5 गोष्टी आज ऐकू येणार नाही, असं म्हणत त्यांनी त्या 5 गोष्टींची यादीच दिली। यात त्यांनी शिवसेनेची सगळी वैशिष्ट्य 5 गोष्टींमध्ये सांगून टाकली। बाळासाहेब ठाकरे नेहमी भाषणाची सुरुवात करताना जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो अशी करत असत, तशी सुरुवात आज होणार नाही। सावरकर वीर होते, आहेत आणि राहतील हे आज ऐकू येणार नाही। समान नागरी कायदा करायला आणि 370 कलम काढून टाकायला आमचा पाठिंबा आहे, असं कोणी सांगणार नाही, अशा शब्दांमध्ये मिलिंद देवरा यांनी उद्धव ठाकरे यांना डिवचलं।